केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजप पुढे उत्तरेकडील 79 जागा राखण्याचं आव्हान. 2019 मध्ये 50%पेक्षाही कमी मतांनी जिंकलेल्या जागा हातून गेल्यास बहुमत कठीण. मुंबईतील 30 होर्डिंगला स्टेबिलिटी सर्टिफिकेट नाही. स्टेबिलिटी सर्टिफिकेट नसलेल्या होर्डिंग्सवर पालिकेकडून कारवाईचा बडगा. काही मर्यादा पाळायला हव्या. जिरेटोप हा महाराष्ट्राचा इतिहास. शरद पवारांचा प्रफुल्ल पटेलांना शाब्दिक चपराक. धर्माच्या आधारे आरक्षण देण्यासाठी काँग्रेसचं बोट. जिहादचं राजकारण. मोदींचा पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल. नकली शिवसेना नकली राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण नक्की. शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास बाळासाहेब आठवतील. उद्धव ठाकरे आणि शरद पवार पुन्हा मोदींच्या निशाण्यावर. ही बापाची आघाडी नाही तर बापाची आघाडी आहे. मोदींच्या कल्याणमधील नकली शिवसेनेच्या टीकेला संजय राऊतांचे खडे बोल. 4 जून नंतर शिवसेना युबीटी आणि राष्ट्रवादी एसपी फुटणार. दोन्ही पक्षांचे उर्वरित आमदार पक्षाला रामराम करणार. भाजप नेते मोहित कंबोज यांचा मोठा दावा. केजरीवाल यांना अंतरिम जामीन देऊन विशेष वागणूक. अमित शहांचा खळबळजनक दावा. परळमधील दामोदर नाट्यगृहाचा प्रश्न मार्गी न लागल्यास उपोषण करणार असल्याचा प्रशांत दामलेंचा इशारा. नाट्यगृहाच्या पाडकामात स्थगितीचे आदेश असूनही नाट्यगृह पाडण्यास सुरुवात. राज्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक भागात पावसाची शक्यता. केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल होणार. महाराष्ट्रामध्ये 7 जूनची डेडलाईन. मान्सून पाळणार का याविषयी उत्सुकता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.